पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरूप कसं असावं याबद्दल टोकाची मतं व्यक्त होत आहेत। खरं तर हा उत्सव इतकी वर्ष सुरू आहे तो यामुळं की या उत्सवानी काळाच्या अनुरूप होणारे बदल स्वीकारलेले आहेत। मात्र आत्ता या उत्सवामध्ये जे काही सुरू आहे ते बदलण्याची गरज आहे याबद्दल मला तर वाटतं की सगळ्यांचं एकमत होण्यास हरकत नाही। मात्र हे बदल कसे असावेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपण आहोत पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या समोर आणि आपल्यासोबत पुण्यातील गणपती मंडळांचे प्रतिनिधी असणार आहेत, जे काही राजकीय पक्षांचे देखील प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर काही ज्येष्ठ पत्रकार असणार आहेत, सुनील माळी सर आहेत, त्याचबरोबर डीजे आणि साऊंड असोसिएशनचे देखील काही लोक असणार आहेत आणि या पुण्याच्या गणेशोत्सवाला ज्यांनी वर्षानुवर्ष जवळून पाहिलंय, ज्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे, असे लोक असणार आहेत। आपण सुरुवात करणार आहोत धीरज घाटे यांच्याकडून। गेल्या काही दिवसांपासून नक्की किती डीजे किंवा साऊंड सिस्टीम पुण्यात वापरण्यात याव्यात याबद्दल मतं व्यक्त होत आहेत। मला असं वाटतं की पुण्याच्या माननीय पोलीस आयुक्तांनी या संदर्भात काल योग्य ते दिशादर्शक वक्तव्य केलेले। फक्त खंत याची वाटते की गेले 8-10 दिवस काही नतद्रष्ट मंडळी पुण्यातल्या गणेशोत्सवाला बदनाम करण्याचं काम करतात। पुण्यातला गणेशोत्सव हा आमच्या अस्मितेचा विषय आहे। गेले 30 वर्षाहून अधिक काळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून मी काम करतोय। केवळ शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीवरती आपण ज्या पद्धतीने चर्चा करताय, 10 दिवसाचा गणेशोत्सव, त्याचा देखावा, त्याची पूर्वतयारी याच्यावरती कोणीही बोलत नाही आहे आणि केवळ गणपती मंडळ आणि गणपती मंडळाचा कार्यकर्ता याला ज्या पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम आपल्या माध्यमातून काही मंडळी करतात, हे चुकीचं आहे असं मला वाटतं। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पोलिसांनी जे नियम किंवा जेवढे साऊंड वापरावेत अशी परवानगी दिली आहे तेवढेच वापरावे। मी पहिल्या दिवसापासून या मतावरती ठाम आहे। यातला अतिरेक कमी झाला पाहिजे का, तर तो 100% त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे। पण ज्या पद्धतीने काही वाचाळवीर अशा पद्धतीची भूमिका मांडतात की गणेशोत्सवामध्ये स्पीकर वाजणारच नाही, गणपतीमध्ये ढोल ताशे वाजणारच नाही, गणपतीचा मांडव रस्त्यावरती येणारच नाही, गणपतीच्या मूर्तीचा आकार मोठा असणारच नाही। अरे तुम्हाला कुणी या विषयामध्ये ठरवण्याचा अधिकार दिलाय? गणपती मंडळाचे कार्यकर्ते पुणेकर। दुर्दैवाने काही मंडळी तर असं म्हणतात की पुणेकरांना गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते वेटीस धरतायत, ढोल ताशा पथकं पुणेकरांना वेटीस धरतात। माझा त्यांना सवाल आहे की या पथकामध्ये वादन करणारे 10,000 तरुण काही पाकिस्तानात न आलेत? या गणपती मंडळात काम करणारे कार्यकर्ते काही बाहेर न आलेत? पुण्यातलेच कार्यकर्ते, पुण्यातलेच वादक, पुणेकरच हा उत्सव करतायत। तुम्ही केवळ या गणेशोत्सवावरती आरोप करताय। मग 2 दिवसापूर्वी जी ईदची मिरवणूक झाली आणि ज्याच्यामध्ये काही विघातक गाणी वाजवली गेली, याच्यावरती न सुनील माळी एक ओळ लिहितात, याच्यावरती बापटांसारखे तत्वज्ञ काही सल्ला देतात। मग तुम्ही माध्यमसुद्धा याच्यावरती मूग गिळून गप्प बसतायत। तुम्ही केवळ गणेशोत्सवाला बदनाम करताय असं माझं म्हणणं आहे। ओके, तर धीरज घाटे यांनी थेट नाव घेतलेलं आहे। माध्यमांच्या याबद्दलच्या भूमिकेबद्दल त्यांनी आक्षेप व्यक्त केलेला आहे। आमदार हेमंत रासने आहेत, मात्र नाव त्यांनी सुनील माळींचं घेतलेलं आहे, ज्येष्ठ पत्रकार। माळी सर, तुमच्या पत्रकार म्हणून घेतलेल्या भूमिकेला त्यांचा आक्षेप आहे। नक्की तुमची भूमिका काय आहे या उत्सवाबद्दल? धीरजजींच्या जो मुद्दा आहे तर त्याला आपण उत्तर म्हणण्यापेक्षा त्याच्यावरचं जे काही म्हणणं आहे ते सांगतोच। पण सगळ्यात महत्त्वाचा तू जो प्रश्न जो विचारला आहे की काय याविषयीची भूमिका आहे, एक तर पुण्याचा गणेशोत्सव हा सर्व पुणेकरांचा उत्सव आहे। या उत्सवाला 132 वर्षांची परंपरा आहे। या 31-32 वर्षामध्ये या उत्सवामध्ये काळानुसार अनेक बदल होत। आता बघा, आपल्या घरात सुद्धा दर 10 वर्षांनी एक पिढी बदलते। 132 म्हणजे 13 पिढ्या झालेल्या आहेत। 13 पिढ्यांमध्ये या उत्सवामध्ये काळानुसार काही बदल होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे। ब्रिटिशांनी उत्सव चालू केला, या ब्रिटिशांना विरोधात उत्सव लोकमान्यांनी भाऊसाहेब रंगारींनी चालू केला, 1894ला चालू केला। 1894ला ज्यावेळी उत्सव चालू केला त्यावेळेला जे काही त्यांचं धोरण होतं, उद्देश होता, तोच उद्देश असं मी मानतो। उद्देश एकच होता की सर्व समाजाला एकत्र आणणं, सर्व समाजाला एकत्र आणणं। हा उत्सव जो आहे
हा गणपती जो आहे ही ज्या देव जो आहे या देवाला धार्मिक उत्सवापासून सामाजिक उत्सवात रूपांतरित करणं आणि त्यांनी तो सामाजिक उत्सव केला. लोकांच्या देवघरात असलेली गणपतीची मूर्ती आणून त्यांनी रस्त्यावर मांडवामध्ये ठेवली. तो उत्सव सामाजिक केला कारण लोकांनी एक व्हावं, सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांनी एक व्हावं म्हणून ते एक झाला. आता नक्की म्हणजे मतभेद कुठं आहेत? म्हणजे तुमची भूमिका धीरज घाटेंना पटत नाहीये, तर ती भूमिका नक्की काय? हां, धीरज घाटेंनी जो मुद्दा मांडला त्याच्याकडे येतो. मला तो मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडायचा होता की आत्ताच्या उत्सवातले बदल जे आहेत ते कसे कसे व्हायला पाहिजे तेही सांगतो. पण धीरजजींच्या मुद्द्यावर तू विचारलं म्हणून सांगतो. धीरजजींनी आत्ता जो मुद्दा मांडला की गेल्या 8-10 दिवसात जे ईद निमित्ताने जे इथं मिरवणुका निघाल्या त्यात सुद्धा अशा मोठ्या भिंती असलेले स्पीकर असलेले हे वाजवले गेले, ते सुद्धा निषेधार्थ आहे, ते सुद्धा आक्षेपार्ह आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. काय आहे याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? उत्सव कशासाठी हवा? उत्सव आनंदासाठी असावा. उत्सव सर्वांना आनंद देण्यासाठी असावा, त्रास देण्यासाठी नको. एका अर्ध्या मिनिटात सांगतो की या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकरच्या भिंती ज्या उभ्या केल्या जातात त्यांनी 105-110 डेसिबलपर्यंतचा आवाज जातो आणि या आवाजाने कार्यकर्त्यांपासून सामान्य पुणेकरापर्यंतच्या कानाच्या शक्तीवर परिणाम होतो. कायमचं बहिरत्व त्यांना येतं आणि हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं उत्सव गाणी हवीत, स्पीकर हवे, पण ते मर्यादेत हवे, त्याचा आवाज सुसह्य हवा, गोड हवा, एवढीच फक्त मागणी आहे. पण मला वाटतं धीरजजी याला काही तुमचा विरोध असण्याचं कारण नाही. माझं म्हणणं आहे त्या परवाच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये मेरे भारत का बच्चा बच्चा ख्वाजा के टुकड़ों पे पलता हे गाणं वाजवलं. काल मी पुढारीच्या सगळ्या बातम्या वाचल्या. एकाही ओळीचं निषेधाचं साधं वक्तव्य यांनी केलेलं नाही. ज्या पद्धतीने गणेशोत्सवाला तुम्ही धुताय 8 दिवस, माझा आरोप आहे की याच्यामध्ये काही विशिष्ट विचारसरणीची मंडळी घुसली आहेत आणि ती पुण्यातल्या गणेशोत्सवाला बदनाम करतायत. तुम्ही बदनाम माझं म्हणणं उलट आहे. तुम्हाला सकारात्मक तुम्ही विचार करा. सुनील माळींचं मंडळ कुठलं, या बापटांचं मंडळ कुठलं, यांनी एखाद्या मंडळामध्ये 5 वर्ष 10 वर्ष काम करावं. असे एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला गढूळ पाणी दिसलं आणि तुरटी जर तीरावरती बसून म्हणली हे पाणी स्वच्छ झालं पाहिजे, तर होणार नाही. तुम्ही या प्रवाहात या, सिस्टीममध्ये या. तुम्ही केवळ तुमच्या लेखणीच्या आधारावरती टिळक या गणेशोत्सवाचे प्रणेते, टिळकांनी जसं लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न केला ना, टिळकांना तेल्या तांबोळ्यांचं नेता म्हणलं जायचं. टिळक हे सामान्य माणसांमध्ये त्यांचा वावर होता. तुम्ही समाजामध्ये किती वावरताय? तुम्ही आमच्याशी चर्चा करा. तुमची भूमिका थेट पद्धतीने धीरजजींचे दोन्ही मुद्दे आक्षेपार्ह आहेत आणि चुकीचे आहेत असं माझं नम्र मत आहे. पहिला त्यांनी व्यक्तिशः सांगतो. सुनील माळींचा किती मंडळांशी संबंध आहे? मी गेली 40 वर्ष पुण्यातल्या मंडळांची संपर्कात आहे. पुण्यातल्या इथल्या सगळ्या मंडळांमध्ये असलेल्या या इथल्या कार्यकर्त्यांना विचारून पहा. चर्चा वैयक्तिक त्यामुळे त्यांनी वैयक्तिक काढलं म्हणून एकच वाक्य वैयक्तिक म्हणतो की या मंडळांची माझा वैयक्तिक संपर्क आहे. अनेक रात्री मी त्यांच्याबरोबर जातो आणि अनेक मंडळांशी माझा संपर्क आहे आणि त्या कार्यकर्त्या हे मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या उत्सवात गेली 40 वर्षे, हा वैयक्तिक. दुसरा त्यांनी जो मुद्दा मांडला की या उत्सवाला धुतलं जात आहे, अजिबात धुतलं जात नाही. या उत्सवामध्ये अनेक इथं पियुष शहा आहेत, इथं आनंद सराफ आहेत, उदय जगताप येतील. आता ही जी मंडळी आहेत यांनी जय गणेश नावाचं अतिशय सुंदर व्यासपीठ केलं आहे. 300-350 मंडळं त्याचे सदस्य आहेत आणि अतिशय उत्तम, अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्सव ते साजरा करतात. समाजोपयोगी उपक्रम करतात, देखावे सादर करतात, आदर्श मिरवणूक काढतात, लोकांसाठी झगडतात. कोरोना काळात याच मंडळांनी पुणेकरांना जगवलं आहे. कोरोना काळात याच मंडळांनी त्यांना अन्न दिलेलं आहे, त्यांना रेमडेसिवीर दिलेलं आहे. मंडळांचं काम तर हे दोघंही आहेत. दूध होतात हे चुकीचं आहे. आम्ही फक्त यातले जे बदल पाहिजेत आणि बदल आपण केले न होऊ शकतात. शेवटचाच मुद्दा माझा याविषयी नंतर परत तुम्ही बोलायला दिलं तर बोलतो. सोलापूरला DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला, चालू झाला का? बदल हा एका रात्री डीजे मुक्त असावा. तुमचं काय मत आहे? DJ मुक्त असावा. एकच वाक्य माझं, एकच वाक्य. मी या मतावरती पहिल्या दिवसापासून मुक्त नसावा ठाम आहे की याच्यामध्ये स्पीकर लागणार. तुम्ही एकच वाक्य मला बोलायचं, अतिरेक नसावा. अतिरेक वाक्य बोलायचं या विषयावर. सोलापूरला DJ मुक्त गणेशोत्सव सुरू झाला याचं कारण
तिथं सुशीलकुमार शिंदे आणि सर्व पक्षीय म्हणजे भाजपसह सर्व पक्षाचे नेते तिथं एकत्र आले, लोकांकडे गेले. हळूहळू हे बघा, बदल हा एका रात्रीत होत नाही. ऐका माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. वाक्य माझं असं आहे की हा बदल त्यांनी लोकांकडे जाऊन केला. पुण्यामधलं नेतृत्व कुठं आहे की जे नेतृत्व आज मंडळा घेऊन सांगेल की आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला कांठाळे बसवणारे आवाज नको आहेत, आपल्याला चांगले आवाज पाहिजेत, अशा नेतृत्वाचा दुर्दैवानं पुण्यामध्ये आज अभाव दिसतो आहे. आमदार साहेब, हे जे काही चालू आहे आता, दोघांची मतं आपण ऐकली आणि ती पुरेशी सगळ्यांना समजली देखील. तर याबद्दल एक मध्यम मार्ग असावा अशी बहुतेकांची एक धारणा आहे. हा गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी स्वराज्याकरता एक व्यासपीठ असावं, समाज संघटित व्हावा ह्या हेतूने चालू केला. हा चालू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने आज हा गणेशोत्सव, पुण्यातनं चालू झालेला गणेशोत्सव संपूर्ण राज्यात, देशात, विदेशात 140 देशात पोहोचला. कारण ह्या गणेशोत्सवाने लाखो कार्यकर्ते तयार केले. या लाखो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आत्ता सुनील माळींनीच करोनाचं उदाहरण दिलं, पण किल्लारीचा भूकंप असू, ज्या आत्तापर्यंतच्या आपल्या इथं आपत्ती आल्या त्या सगळ्या आपत्तीमध्ये ह्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कॅम्प केलं. परंतु आपल्या सगळ्यांना आठवणीकरता सांगतो, या आत्तापर्यंतच्या 135 वर्षाच्या गणेशोत्सवाच्या ह्याच्यात बऱ्याच वेळा ह्याच्यातले बदल झाले, स्थित्यांतरं झाली. लोकांना सगळ्यांना समावेश करून हा गणेशोत्सव झाला पाहिजे ह्या भावनेतनं आपल्या माहितीमध्ये म्हणजे आम्हाला तात्या गोडसेंनी काही सांगितलेल्या गोष्टी आठवतात की मी 35-40 वर्ष काम करतो त्याच्या आधीचे काही विषय आहेत की बाबा या गणपती बाप्पांच्या मूर्त्यासुद्धा विडंबन केलेल्या असायच्या. काही वेळेस त्या बुलेटवरच्या मूर्त्या असायच्या. आता आमदार साहेब कसं असावं? डीजे तुम्ही बोलून देणार नसेल तर मी बोलत नाही. माझा 1 मिनिटाचाच विषय होणार आहे. त्यावेळेस काही गणपती मूर्ती ह्या विडंबन केलेल्या असायच्या, बुलेट वर्षाच्या असायच्या, सिगरेट तोंडात घेतलेल्या असायच्या, गॉगल घातलेल्या असायच्या. आपल्या सर्व समाजातील कार्यकर्त्यांना, नागरिकांना, काही चांगल्या लोकांनी सांगितलं त्यानुसार ह्या गोष्टी आपल्या श्रद्धेचं विडंबन होतं आहे, तशा पद्धतीच्या मूर्त्या बंद झाल्या. गुलाल हा मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जायचा. त्या गुलालामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो, कार्यकर्त्यांना त्रास होतो. हे ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं तेव्हा टप्प्याटप्प्याने गुलाल बंद झाला. आज आपल्याला सगळ्यांनी केंद्रबिंदू हा स्पीकर केला आहे. मी सांगतो 135 वर्षाचा गणेशोत्सव म्हणजे फक्त स्पीकर नव्हे, या स्पीकरमधल्या ज्या काय अडचणी आहेत, त्रुटी आहेत, ह्याच्यातले साऊंडवाले आहेत, कार्यकर्ते आहेत, बाकीच्या सर्वजणांना, सर्व घटकांना विश्वासात घ्या. यातनं होणारा त्रास कसा कमी करता येईल, बाकीचा बॅलन्स करता कसा येईल. एका दिवसात सगळं DJ मुक्त हे असं होणार नाही. हा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असावा. स्वातंत्र्य आहे तर स्वैराचार नको, निर्बंध मुक्त आहे म्हणजे बेधुंद नको, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. सर एक मिनिट, मला बाकीच्यांनाही बोलायची संधी द्यायची आहे. तुमचा अनुभव सांगा, तुम्ही किती वर्ष हा उत्सव साजरा करता? आता मी जे काय पाहिलं त्यातून सर्वजण मित्रच आहोत. मी एका वेगळ्या विषयाकडे नेतो की स्पीकर लागण्याची प्रथा केव्हापासून चालू झाली याचा कोणी अभ्यास केलेला नाही. गेले अनेक वर्ष पूर्व भागातल्या मंडळाच्या वतीने मग एकच प्रश्न मांडतोय की बेलबाग चौक किंवा तत्सम ह्या गल्ल्यांमधून तिकडे जाण्याचा प्रवेश का रोखला गेला, त्याचं उत्तर आजपर्यंत आम्हाला मिळलेलं नाही. एका माध्यमांच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी हा प्रश्न विचारला होता. तिकडं लोक यायची कमी झाली, त्यामुळं पर्यायानं मंडळांनी डेकोरेशन करायचं बंद केलं आणि तो जी काही संपूर्ण वर्गणी होती त्यात कार्यकर्ते स्वतःचे पैसे टाकून मोठमोठ्या भिंतीचे स्पीकर लावायला लागले. हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे आणि की त्यातून- या मागण्यांमुळं स्पीकरची संख्या किंवा वापर वाढत गेला असं म्हणणं आहे. त्यातून काय झालं, मंडळाचे कार्यकर्ते पूर्वी हे स्वतः डेकोरेशन करायचे, त्यातून अनेक कलाकार तयार झालेले आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. ती कलाकारीच बंद झाली. मंडळाकडे आता काम करायला आता पोरं येत नाहीत, कारण काय गरज नाही म्हणतात, नाचायला येतो फक्त. ही आमच्यासारख्या इथे जे जमलेले प्रमुख कार्यकर्त्यांची खंत आहे. आम्हाला धड त्यांना यासाठी काय करायला पाहिजे? ह्यासाठी मर्यादित आवाजामध्ये पूर्वी जे 2-2, 4-4 स्पीकर लावले जायचे मर्यादित आवाजामध्ये, तशी मिरवणूक आम्हाला सगळे काढायची तयारी आहे. प्लाझ्माला आम्ही बंदी, प्लाझ्मा नको म्हणून सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु
पुणे स्पीकर असोसिएशननी एक मुद्दा मांडते, परंतु बाहेर बाहेर राज्यातून जे स्पीकर येत आहेत किंवा बाहेरच्या शहरातून जे स्पीकर येतात ते कुठलाही नियम न पाळता पुण्यामध्ये स्पीकर वाजवतात. आपल्यासोबत इथं साऊंड आणि डीजे असोसिएशनचे पण हे आहेत. तर एकतर डीजे बंद, नकोच डीजे, अशी एक भूमिका आहे. दुसरी की मर्यादित प्रमाणात असावा. तुमची भूमिका म्हणजे तुम्ही तर व्यवसाय करताय, तर डीजे जर चालला तरच तुमचा व्यवसाय आहे. नाही, आमची भूमिका यात असं स्पष्ट आहे की मागचे 7-8 वर्ष जे अतिरेक झालेलं आहे, ज्याच्यामुळे अतिरेक झाला, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय, जे पुण्याचे आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत ते पुण्यात येऊन ते प्रेशर मीड आणि प्लाझ्मा हे स्पीकर वापरून लोकांना त्रास झालेला आहे. याची आम्ही निवेदन 7-8 वर्ष साहेबांना दिली आहे. यावर्षी आम्ही प्रत्यक्ष त्यांना डेमो दिला की चांगला सिस्टम कसा असतो आणि तो प्रेशर मीड कसा वाचतो. त्यांना आम्ही पॉझिटिव्हली त्या गोष्टी दाखवले, त्यांना त्या गोष्टी पटल्यात आणि जे साहेबांनी जे आदेश दिलेला आम्हाला त्या आदेशानुसार आम्ही आमचा व्यवसाय करायला तयार आहे. कारण आमचा त्याच्यावरती उदरनिर्वाह आहे. आमच्या मागे 8-10 पोरं काम करतात, त्यांचा पण रोजगाराचा विषय आहे. आमचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, आमचे हप्ते आहेत, लोन आहेत, याचा कोण विचार करत नाही. आम्हाला उद्रेक करायचा नाही, आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. फक्त आम्हाला आमचा व्यवसाय करायचा आहे. जे अश्लील गाणी वाजतात, जे अश्लील लोक डान्स करतात, त्याचाही आम्हाला विरोध आहे. आम्ही तेही कसं थांबू शकतो किंवा आम्ही त्याच्यावरती नक्की प्रयत्न. ठीक आहे, आपण एक मिनिट. हां, बोला. मला एक सांगायचं आहे, प्रशासनाने आणि मीडियाने महत्त्व द्यायचं किती या गोष्टीला हे तुम्ही ठरवा ना साहेब. आज 500 मंडळात येतं, 500 मंडळ सगळं समाजकार्यच करतं, येतं वेळेला धावून सगळीकडे जातं आणि मंडळाचा आनंद कार्यकर्ता एखाद्या दिवशी घ्यायचा असेल तर तुम्हाला त्रास होतो, बाकीच्या गोष्टीला त्रास होत नाही तुम्हाला साहेब. महत्त्व किती द्यायचं ना प्रशासनाने आणि तुमच्या मीडियावाल्यांनी द्यावं, एवढी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. आता हा आक्षेप मला वाटतंय गेले काही दिवसांपासून पुण्यामध्ये खूप चर्चेत असलेले श्रीयुत बापट यांच्याबद्दल असावा. तुमची जी मतं आहेत तर ती टोकाची आहेत असं म्हटलं जातं. तर पहिली मतं पुन्हा एकदा सांग. मुळात या उत्सवाच्या संदर्भात धर्मस्वातंत्र्य आणि सार्वजनिक शांतता आणि रहदारीसाठी असलेला अडथळा या 2 मुद्द्यांची गल्लत केली जाते. आम्ही विरोध करतोय तो सार्वजनिक शांततेचा भंग आणि रहदारीस होणारा अडथळा, याला आम्ही विरोध करतोय. त्याचं जाणून बुजून विपर्यास करून आमच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला असं भावनिक आवाहन केलं जाते, जे साफ चुकीचं आहे. धर्मस्वातंत्र्य आम्हाला स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य आहे, राईट टू बी रॉंग म्हणून मान्य आहे. आम्ही ते एंडॉर्स करत नाही, पण आम्ही ते प्रबोधनाने काउन्सिलिंगनी डील करू. पण आणि दुसरा मुद्दा आहे धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली, हे सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात सांगितलेले. लेटेस्ट तुम्ही पटना हायकोर्टाचा डिसिजन बघा. धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवू, आम्ही रस्त्यावर अतिक्रमण करणारे मंडप बांधू आणि रस्त्यावरून मिरवणुका काढून जो रहदारीसाठी बांधलेला आहे रहदारीचा अडथळा करू, याचं समर्थन आम्ही धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली करू, तर ते होऊ शकणार नाही. 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. धर्मस्वातंत्र्याला आम्ही तुमचं स्खलन स्वातंत्र्य म्हणून मान्य करतो, पण त्या सबबीखाली जर तुम्ही आमच्यावरती ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हे जर लादायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही. मला तुमचा तात्विक मुद्दा कळाला. आत्ता स्वरूप कसं असावं, म्हणजे लाऊडस्पीकर असावेत, डीजे असावेत की नसावेत, ढोल ताशा असावेत नसावेत, काय? अजूनही गणेशोत्सवाला 2-1 आठवडे शिल्लक आहेत, तर त्यांना निर्णय घ्यायला पुरेसा मला वाटतं अवधी आहे. तर त्यांनी प्रशासनिक पातळीवरून निर्णय घ्यावेत संबंधित, आणि लाऊडस्पीकर वाटेल त्या परिस्थितीत मिरवणुकीत असू नयेत. 1 डेसिबल 2 डेसिबल, कारण डॉल्बी डीजे आता यंदा प्लाझ्मा हा शब्द काढलाय, तर हा शब्दोच्चार यांचा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. एक उत्सवाच्या 1 महिनाभर आधी अशा बातम्या येतात आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. प्रत्यक्षात उत्सवात बघितला तर तोच हायदोस चालू असतो. त्यामुळे लाऊडस्पीकर प्रिसाइजली डिफाईन मी करतो, तुम्ही अधिक ती डेफिनेशन वेल आर्टिक्युलेट करू शकता. ढोल ताशालाही बंदीच असावी, पण त्याच्यामध्ये आम्ही मग वाजवावं काय उत्सवात, काय वाजवायचं नाही. तो उत्सवाची जी मिरवणूक आहे ती शहराच्या हद्दी बाहेरून एका रिंग रोड वरून न्यावी, की जी रोडवरून, हा रिंग रोड किंवा असा पुरेसा रुंद रस्ता की ज्याला 6-7 लेन्स आहेत. एक मिनिट, त्यांना बोलू द्या ना. ज्या रस्त्याला 6-7 लेन आहेत, जसं आपण जड वाहनांची वाहतूक तिकडून डायव्हर्ट करतो का, कारण शहरी वाहतुकीमध्ये जर का ती घुसली जड वाहनं तर पॅसेंजर व्हेकलच्या ट्रान्सपोर्टला त्याचा अडथळा होतो. तर त्यामुळे 6-7 लेनच्या रस्त्यावरून ती न्यावी, त्यातली 1 लेन त्यांना द्यावी मिरवणुकीच्या सोपस्कारासाठी. उर्वरित 6-7 लेनवरून वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेर न्यावा. हा, म्हणजे मिरवणूक त्यांची शहराच्या बाहेर, मिरवणूक शहराच्या बाहेर द्यावी. बरं, ऐका ना. ठीक आहे, ऐका ना. माझं एकच मिनिट, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे,
की तुम्ही बापटांना तातडीने मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या. एकच मिनिट, हा माणूस नास्तिक आहे, लेफ्टिस्ट आहे, हिंदू विरोधी आहे. हा स्वतःला तत्वज्ञ समजत असेल तर यांच्या विचारसरणीचं पण विसर्जन या गणेशोत्सवात केलं. बरं एक मिनिट ऐका ना मला बापट यांनाच त्यांचं म्हणणं याबद्दलचं विचारायचं. नाही ॲक्च्युली मी मुद्द्याचं खंडन करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ॲड होमिनम अटॅक करताय. तर त्यापैकी नास्तिक असण्याचा, साम्यवादी असण्याचा आरोप मी मान्य करतो, हिंदू विरोधी असण्याचा मान्य करत नाही. पण मुद्दा आहे की तुम्ही मुद्द्याचं खंडन करावं. तुमचं धर्मस्वातंत्र्य आम्ही मुळात अमान्य केलेलंच नाही. ऐका ना, आपण जर नास्तिकच असेल ठीक आहे, ऐका बरं ऐका मला एक मिनिट बापट साहेबांना असा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर त्यांनी अमेरिकेत जाऊन हा नक्की होऊ शकतो, तिथं हे नियम पाळले जाऊ शकतात. पण हे काहीतरी बापट साहेब नाही बोलत आहे, यांच्या मागं कोणतरी वेगळी व्यक्ती आहे उभी आहे, ते बोलत आहेत. तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. गणपती कार्यकर्त्यांच्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही आमच्या पूर्वजांचे जे चांगले गुण आहेत ते घेतले पाहिजेत. बापट साहेबांचे जे राजकीय पूर्वज आहेत, जे व्यवहारी आणि इथलं सगळं बघायचं, त्याबद्दल मी त्यांच्याशी कालही बोललो आहे. आता ह्या गणेश उत्सवाला जी बेशिस्त येत चालली होती, त्या तात्या गोडसेंनी जो रोख पारितोषिकाची योजना सुरू केली त्याला बराचसा आळा बसला, ही वस्तुस्थिती आहे. आता हे काय तात्या गोडसेंच्या मनात आलं होतं का? यांचे राजकीय विचाराचे पूर्वज आणि तुमचे सुद्धा पूर्वज गोपाळराव पटवर्धन हे पत्रकार होते आणि ते साम्य विचारसरणीचे होते. ते आमच्या नानापेठेमध्ये भाई टिळेकरांच्याकडे यायचे. भाई टिळेकर आमच्या मंडळाचे प्रमुख होते. तिथं अशी गणेश उत्सवाची चर्चा झाला असताना मी भाई टिळेकरांना असं सुचवलं की याला जर राजआश्रय आला, याला थोडीशी शिस्त आणायची असली तर थोडं रोख पारितोषिक वगैरे असं केलं. गोपाळराव पटवर्धनांनी एक सेकंदाचा वेळ लावला नाही. त्यांची तात्या गोडसेंची बैठक होती. आता मुद्दा काय, पुण्यातलं मला असं दिसतंय की तात्या गोडसेंच्याकडं भाजपचे शिवाजीराव आढावे बसायचे आणि गोपाळराव पटवर्धन बसायचे. हा संवाद जो होता ना, सगळ्यांचं ऐकून घ्यायचं ना. अगदी बापट सांगते ते आम्ही ऐकलंच पाहिजे असं नाही, पण बापटांनी पण आम्ही सांगतोय ते ऐकलं पाहिजे. कसं आहे, हा लोक उत्सव आहे, हा केवळ धार्मिक नाही. एक्झॅक्टली, हा समाज उत्सव आहे. याच्यातून पुण्याची समाज वीण जी आहे ती अधिक घट्टपणे बांधली जाते. या मंडळांकडून वर्षभर अनेक समाजोपयोगी कामं केली जातात. त्यामुळं विसर्जन मिरवणुकीला जे रूप आलेलं आहे तर त्याबद्दल मतमतांतर असू शकतात. ते रूप बदलायचं कसं याबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र ही मिरवणूकच शहराच्या बाहेरून घेऊन जावी तर हा एक टोकाचा विचार झाला. या ठिकाणी दादा तुम्ही सांगा, गोपाळ तिवारी, की तुमचं याबद्दलचं काय मत आहे, आतापर्यंतचा अनुभव काय सांगा? नाही, आत्ताच्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सव हा ब्रिटिशांच्या विरोधात आपण एक सामाजिक प्रबोधनपर चळवळ सुरू केली. आपली संस्कृती, आपला सण आहे तो साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी याला राज्योत्सवाचा दर्जा दिला, परंतु शेवटपर्यंत त्या ठिकाणी GR काही निघालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याविषयीची एक आदर्श आचारसंहिता देखील जाहीर करायला पाहिजे. त्यामुळे जर गणेशोत्सव हा राज्योत्सवाचा जर दर्जा असेल तर त्याविषयी एक आदर्श आचारसंहिता, त्याविषयीचं बजेट, त्याविषयीचे काही मार्गदर्शक तत्त्व हे शासनाने जर सगळ्यांना एकत्र घेऊन सुरू केलं तर त्याचं स्वागतच आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पूर्वीच्या ज्या काही पुणे शहरातील राजकीय नेते होते, विविध पक्षाचे होते, त्यांनी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम आमदार केलं. साहेब, थोडं राजकारण्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरते. आत्ता आपण सर्वांनी मिळून जो आत्ता मी विषय मांडला होता की आपल्याला सगळ्यांना एकत्रितरित्या एका बाजूने विचार करून अतिशय टोकाचा विचार न करता 135 वर्ष या उत्सवाला झाली. या उत्सवात टप्प्याटप्प्याने स्थित्यंतर आली. ज्या काय अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या. मगाशीच मी सांगितलं की गुलाल एका काळी खूप मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जायचा, परंतु तो गुलाल त्रासदायक आहे म्हणल्यावर तो हद्दपार झाला. आज स्पीकरच्या भिंतींचा त्रास होत असेल तर स्पीकरच्या आवाजावर थोडीशी मर्यादा आणू शकते. काही बंद करणं हा त्याच्यातला उपाय नाही. ह्याच्यातल्या काही त्रुटी असतील
त्या दूर करणं हा त्याच्यातला उपाय आहे. आणि आत्ता जो गोपाळ तिवारींनी राज्य महोत्सवाचा विषय केला, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी विधिमंडळात गेल्यानंतर मी ती मागणी केली आणि ती मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ती मान्य केली. आणि आज मागच्या वर्षीपासून राज्यस्तरीय त्याच्यातल्या स्पर्धा या होतात. मागच्या वर्षीच्या स्पर्धा आल्या, त्याच्या सर्व गणेश मंडळांना बक्षिसं मिळाली. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात जे आत्ता रवींद्र मारवतकरांनी सांगितलं की दगडूशेठ हलवाईने पहिल्यांदा स्पर्धा केली, नंतर विघ्नहर्ता न्यासांनी केली, अनेक जण लोकमतनी केली आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा या गणेश मंडळाला एक विधायक रूप यावं, त्याच्यात चांगल्या पद्धतीचा उत्सव व्हावा या म्हणून स्पर्धा आयोजित केलेली आहे. परंतु हा उत्सव न वाजता न गाजता होणार नाही. हा 12 दिवसाचा उत्सव आहे. ह्याच्यात आवाजाची मर्यादा आपण पाळण्याचं काम नक्की करू. सर्वांनी एकत्रित येऊन सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन हा उत्सव आनंदाने साजरा करू. हा उत्सव आम्ही सगळ्यांनी प्रशासनाच्या ताब्यात दिलेला आहे. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, हा उत्सव मुळात लोकांचा आहे. या गणेश उत्सवाचे यजमान मान्य महापौर आहेत. यात महापौरांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर वैयक्तिक लक्ष घातलं, जर आमच्याशी संवाद केला तर याच्यात 100% मार्ग निघू शकतो. एक काय वाटतं तुम्हाला या सगळ्या स्वरूपाबद्दल? गणपती उत्सव हा वाजत गाजतच झाला पाहिजे. कुठल्या पद्धतीने त्याचं वादन करायचं हे जी ती मंडळ ठरवतील आणि त्या वादनावर तुम्ही मर्यादा आणू शकता, त्याच्या आवाजाच्या डेसिबलवर, आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्सव साजरा करा. त्याच्यात कुठली अटी शर्ती नको आहेत. आणि वाजत गाजत DJ वाजू द्या किंवा ढोल लेझिम वाजू द्या, सगळ्यांनी सगळी मंडळं काय ढोल लेझिम वाजू शकत नाही. एवढे ढोल लेझिमचे खेळ नाही आहेत, उपलब्ध होणार नाही आहेत. त्यामुळं सर, तुम्ही या सगळ्यांची मतं ऐकली. मला हे म्हणायचं आहे की उत्सव हा वाजत गाजत उत्साहाने साजरा व्हायला हवा, याबद्दल सगळ्यांचंच मत आहे. सुरुवातीला मी म्हटलं त्याचं स्वरूप कसं असावं आणि किती वादन जे आहे ते किती स्वरूपाचं असावं. मुळात याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय, सर्व मंडळांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. आणि बदल जो आहे तो बदल हळूहळू होणार. त्यांच्या पोटात जा, मंडळात जा, तुम्ही त्याचा आरतीचं तबक उचला, तिथं आरती करा, त्यांच्यात बसा आणि हळूहळू त्यांना समजावून सांगा, बाबांनो या हे जे तुमच्या स्पीकर आहेत ना, भिंती आहेत ना, त्यामुळं तुमच्या कार्यकर्त्यांचे आणि येणाऱ्या भाविकांचे कान खराब होणार आहेत. हे हळूहळू त्यांना समजेल. पण एकदम एका रात्रीत दंडुका दाखवून त्यांना होणार नाही. यांच्याबरोबर जायला पाहिजे, त्यांच्या खांद्यावर विश्वासाने हात केला पाहिजे. हे कधी होईल आणि कसं व्हायला पाहिजे हे तुझा प्रश्न आहे, त्याच्याकडे आता तो. तर हे कसं व्हायला पाहिजे, तर मंडळांची मिरवणूक जी आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. मुलांनी नाचलं पण पाहिजे, स्पीकर पण लागले पाहिजेत. फक्त ते स्पीकर त्याच्यासमोर तुम्ही उभं राहिलात की तुमच्या बदललेलं नाही, हीच भूमिका कायम आहे. हीच भूमिका कायम आहे. परवाच्या लेखात सुद्धा मी हीच भूमिका मांडली होती. परवा माझ्या लेखात मी हीच भूमिका मांडली होती 2 दिवसापूर्वीची. ऐका, मला माझा मुद्दा पूर्ण करू द्यात. उत्सव कसा पाहिजे हा तुझा जो म्हणणं आहे, तर उत्सव हा सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पुणेकरांचा उत्सव आहे आणि सर्व पुणेकरांना आनंद देणारा पाहिजे. वाजत केला पाहिजे, गाजत केला पाहिजे, नाचत केला पाहिजे. पण त्याच्या तुमच्या स्पीकरसमोर उभं राहिल्यानंतर 2 मिनिटात माझी छाती धडधडली नाही पाहिजे. पुढच्या महिन्यात मला हॉस्पिटलमध्ये कान दाखवायला जावं नाही लागलं पाहिजे. मंदार, पुढच्या महिन्यात मला हॉस्पिटलमध्ये जावं नाही लागलं पाहिजे. या कार्यकर्त्यांना जावं नाही लागलं पाहिजे. त्यांच्या लहान लहान मुलांना जावं नाही लागलं पाहिजे. असा चांगला उत्सव पाहिजे, कमी आवाजात पाहिजे. आणि रंजन जरूर करा, मनोरंजन जरूर करा, वेगवेगळे देखावे करा, चांगलं करा. त्यासाठीच तो उत्सव आहे. वर्षभर रामरगाड्यात पिसलेल्या लोकांना 4 घटका रंजनाचे, आनंदाचे, उल्हासाचे जावोत, यासाठी हा उत्सव आहे. त्यासाठीच तर तो आहे. पण तो करताना आपण भान ठेवलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत अतिरेक करता कामा नये. कोणत्याही नियमावर सुद्धा अतिरेकाने बोट ठेवता कामा नये. तसंच स्पीकरच्या बाबतीत सुद्धा आपण विवेकाने विचार करू. अरे बाबा, किती स्पीकर पाहिजेत, किती लांब अंतरावर आपल्याला करायचं आहे, त्याच्यासमोर उभं राहिल्यानंतर माझे कानाला त्रास होतोय का, एवढा विचार करा. सर्व मंडळाचे कार्यकर्ते सर लक्षात आलं आता आणि ते विचार करतील. आता आपण ऐकलं की म्हणजे खरं तर मतभेद यासाठी आहेत की साऊंड सिस्टीम किती असावी, कशी असावी याबद्दलची. पण पुण्यामध्ये खूप मोठी संख्या अशा मंडळांची आहे की ज्यांनी DJ मुक्त उत्सव साजरा करायचं ठरवलं आहे. तर अशी किती मंडळं आहेत आणि तुमची या पाठीमागची भूमिका काय आहे?
पुण्यामध्ये साधारणतः 120 मंडळं आहेत जे डीजेला प्राधान्य देत नाहीत आणि पारंपरिक जे आपले आहेत ढोल ताशा बँड पथक आहे त्यांना प्राधान्य देणार आहे. तुमचं म्हणणं आहे की डीजे किंवा साऊंड सिस्टीम नसायला पाहिजे, जास्त त्रासदायक नसायलाच पाहिजे. तुमचं? आमचं पण तेच म्हणणं आहे, जास्त त्रासदायक नसायला हवे. कमी आवाजात छान उत्सव साजरा होतो, त्यामुळं कमी आवाजात तेवढं असायला पाहिजे. ढोल ताशा साऊंड सिस्टीम थोडीफार असायला पाहिजे. तुमचं काय मत आहे मंडळाचे कार्यकर्ते? आमच्या मंडळाचं मत एकच आहे, आम्ही यावेळेसपासून पारंपरिक वाद्यावर जाणार आहे. ज्यांना युक्त मुक्त जे काय करायचं त्यांचे म्हणजे हा पुण्यातल्या गणेशोत्सवामधला एक महत्त्वाचा बदल आहे. बोला. जे काही आत्ता बापटसाहेब म्हणले की शहराच्या बाहेरून न्या, ही जी काही परंपरा आहे ती खंडित करायची का आपल्याला? म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे एकाला त्रास होतो तर अख्ख्या शहराने त्यांच्यासाठी बदलणं, हे योग्य नाही आहे. डिसिबल तुम्ही म्हणता जसा आवाजाचा त्रास कमीच झाला पाहिजे. आमची सगळ्या कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे की प्लाझ्मा नको आहे आम्हाला, पण तुम्ही त्याच्यावरती पण निर्बंध आणत असाल तर ती चुकीचं आहे. नाही, त्यांचं त्रास एकाला होतं हे म्हणणं मुळात मला अमान्य आहे, कारण की त्रास सर्वांनाच होतोय. अनेक नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, अनेकांनी कोर्टामध्ये लिटिगेशन्स पण केलेली आहेत. आणि मुद्दा आहे की परंपरा, तर ती परंपरा कधी सुरू झाली? 132 वर्षापूर्वी सुरू झाली. कुठे तुम्ही डिमार्केटिंग लाईन काढता? परंपरा जर का त्रासदायक असल्याचं निर्विवादपणे सिद्ध झालं. सती प्रथा हजारो वर्षापासून सुरू होती, ब्रिटिश काळातच बंद झाली. बालविवाहाची प्रथा नंतर पडली होती, ब्रिटिश काळातच बंद झाली. जरट कुमारी विवाहाची प्रथा होती, त्या विधवा केशवपनाची प्रथा होती, यातल्या अनेक प्रथा ब्रिटिश काळातच बंद झाल्या. तर त्यानुसार आपण प्रथा परंपरा आहे म्हणून कुठची गोष्ट तशीच रेटवता कामा नये. आता जर का पुणे 500च्या पुरानंतर इंडस्ट्रियल हब झालं, त्यानंतर 85 सालच्या IT क्रांतीनंतर IT हब झालं, गेल्या 5-6 वर्षापासून वर्क फ्रॉम होम सुरू झाले. पंतप्रधान आता रेकमेंड करतात तुम्ही वर्क फ्रॉम होम करा. म्हणजे आता पुण्याचं डेमोग्राफिक खूप बदललेलं आहे. तर त्याला अनुसरून त्या उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत पण बदल केले पाहिजे आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि रहदारी अडथळा होणार नाही, हे एन्श्युअर करूनच उत्सव साजरे केले गेले पाहिजेत. ध्वनी प्रदूषण ज्यामुळे होतंय ते आम्ही सर्व मंडळांनी मिळून नाकारलेलं आहे. प्लाझ्मा आम्ही नाकारलेला आहे. त्यानंतर प्रेशरचे जे हॉर्न आहेत ते सुद्धा आम्ही सर्व मंडळांनी नाकारलेले आहेत. आता आम्ही एखादा स्पीकर ठरवला आणि त्याच्यामध्ये ते आलं तर आता आमच्याकडे बी टेक्निशियन तयार आहेत मंडळामध्ये, ते आम्ही काढून टाकणार आहोत. अजून काय करायचं? समाधानी नाही, या वरवरच्या मलमपट्ट्यांनी काही होऊ का शकणार नाहीये. तुमचं समाधान काय केलं? गणेश उत्सव बंद केला की समाधानी होते. नाही, वरवरच्या मलमपट्ट्यांनी काही निर्णायक हे जमिनी स्तरावरती दिसणार नाही. कारण गेल्या 7-8 वर्षापूर्वीच्या तुम्ही बातम्या बघा, तेव्हा डॉल्बी बंदी अशी मागणी उत्सवाच्या 1-2 महिने अगोदर. ऐका आता हे जे तुमचं जे मत आहे, तर तुम्ही या ठिकाणी राहतात, तुम्ही कुठल्या गणेश मंडळामध्ये काम केलेलं आहे का? नाही, ते करायची माझी इच्छाही नाही. इच्छा नाही, कधी गणेशाला पूजा केली गेली हे माहित नाही. बरं ऐका ना, ऐका तर आपण या ठिकाणी आपण हे स्वरूप आहे ना, आपण मला वाटतंय आपण बापट साहेबांना खूपच महत्त्व जास्त देतोय. त्यांना आधी गणेशोत्सव काय असतो 1 वर्ष बघू देत. आम्ही त्यांना प्रत्येक मंडळात फिरवतो, 1 वर्ष त्यांना ट्रेनिंग देतो आणि मग त्यांच्या सूचना ऐकतो. 1 वर्षाने आपण यांच्याशी बोलू. आता तुम्ही यांच्याशी बोलणं थांबवा. या बापटांना गल्लीत कुत्रं ओळखत नाही, तुम्ही त्यांना समाजाचं काय प्रबोधन करणार आहे? तर आपण पाहतो आहोत. हा बोला. हे बघा एक ओ ऐका जरा, माझं वैयक्तिक मत आहे. बापट म्हणतात त्याला माझी मान्यता नाही, पण एवढं निश्चित आहे की आम नागरिकांना मंडळ सोडून नागरिकांना त्या आवाजाचा आणि त्या लाईटचा त्रास होतो. आता तुम्ही म्हणता आम्ही हे नियम करतो ते नियम करतो, प्रत्यक्ष नियम इम्प्लिमेंट होत नाहीये. काही नाही, उत्सव ज्यासाठी चालू केला ना त्यासाठी उत्सव राहिलेला नाहीये. आणि हा फक्त गणपतीचा परिणाम नाही, वर्षभर आपण TV बघतो, मोबाईल बघतो, पबला जातो, सगळ्या उत्सवामध्ये धांगडधिंगा असतो, घराघरामध्ये तो धांगडधिंगा असतो, तो रस्त्यावर येतो.
म्हणजे हा सांस्कृतिक उत्सव न राहता आपण खऱ्या अर्थाने याचा मध्ये साधला पाहिजे, मध्ये साधला पाहिजे. काका तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहतात सांगा. माझं नाव मुकुंद पाटोळे, बाळासाहेब पाटोळे पण ओळखतात मला. कुठे साधला पाहिजे तो मंगळवार पेठेत राहतो मी तर. आपण या मुद्द्यावरती खरं तर आवाज कमी करायची आमची आपण या मुद्द्यावरती या चर्चेचा शेवट करायला हरकत नाही की पुण्यातील गणेशोत्सव इतकी वर्ष जो सुरू राहिला तो या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य केली गेली. यामुळं मात्र काळाच्या अनुरूप जे बदल या उत्सवांनी स्वीकारायला हवेत ते बदल या उत्सवांनी स्वीकारलेत. आता पुन्हा एकदा खास करून साऊंड सिस्टीमच्या किंवा प्लाझ्माच्या संदर्भात काही बदल स्वीकारण्याची वेळ आलेली आहे आणि स्वरूप कसं असावं ही चर्चा तर कायमच सुरू राहणारी आहे. कॅमेरामन अबुल गवळे, समंदार गंजर, एबीपी माझा, पुणे.